नमस्कार मित्रांनो. आपण नेहमी गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांबद्दल ऐकत असतो. खुनाचा प्रयत्न, बलात्कार, घरफोडी, जबरी चोरी, लूटमार अशा गंभीर गुन्ह्याच्या बातम्या सातत्याने समोर येत असतात. मात्र या वाढत्या गुन्हेगारीचा परिणाम नेमका कुठे दिसतो याचा विचार आपण फारसा करत नाही. आज आपण सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहातील एका गंभीर समस्येबद्दल चर्चा करणार आहोत. सातारा जिल्हा मध्यवर्ती कारागृहाची अधिकृत क्षमता केवळ 245 बंदिवासांची आहे. मात्र प्रत्यक्षात येथे तब्बल 354 बंदी ठेवण्यात आलेले आहेत. म्हणजेच कारागृह क्षमतेपेक्षा जवळपास दीडपट भरलेला आहे. त्यामुळं कारागृह प्रशासनासमोर अनेक अडचणी निर्माण होत आहेत. गुन्हेगारीच्या विविध प्रकारांमध्ये अटक झालेल्या व्यक्तींची संख्या वाढत आहे. म्हणजे या बंदिवानामध्ये तरुणांचं प्रमाण अधिक असल्याचं सांगितलं जातं. वाढत्या गर्दीमुळं कारागृहात उपलब्ध असलेल्या सुविधा सर्वांपर्यंत पुरेशा प्रमाणात पोहोचवणं कठीण होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार अनेक बंदिवानांना कमी जागेमध्ये एकत्र राहावं लागतं. झोपण्यासाठी पुरेशी जागा नसल्याने त्यांना दाटीवाटीने झोपावं लागतं. एकाच ठिकाणी मोठ्या संख्येने बंदी ठेवले गेल्यामुळे वादविवाद आणि तणावाच्या घटनाही घडत असल्याची माहिती समोर येते. याशिवाय आरोग्यसेवा पुरवणं हे देखील प्रशासनासाठी मोठं आव्हान बनलं आहे. एखादा बंदी आजारी पडल्यास किंवा संसर्गजन्य आजाराचा धोका निर्माण झाल्यास परिस्थिती अत्यंत गंभीर होऊ शकते. विशेष बाब म्हणजे सातारा कारागृह हे ब्रिटिशकालीन आहे. अनेक दशकापूर्वी उभारण्यात आलेल्या या कारागृहामध्ये काळानुसार आवश्यक बदल आणि विस्तार झालेला दिसत नाही. जिल्ह्याची लोकसंख्या वाढली, स्वरूप बदललेलं आहे, पण कारागृहाची क्षमता मात्र जवळपास त्याच अवस्थेत राहिलेली आहे. मध्यंतरी कारागृहाची जागेची कमतरता निर्माण झाल्यामुळं काही बंदिवानांना पुणे आणि कोल्हापूरातील कारागृहांमध्ये हलवण्याची वेळ प्रशासनावर आली होती. यावरून परिस्थिती किती गंभीर आहे याची कल्पना येते. महत्त्वाची गोष्ट म्हणजे कारागृहात असलेले सर्व बंदिवान दोषी ठरलेले असतात असे नाही. अनेक जण न्यायालयीन प्रक्रियेअंतर्गत संशयित किंवा अंडर ट्रायल म्हणून कारागृहात ठेवलेले असतात. त्यामुळे जागेची समस्या अधिक वाढत जाते. काही वर्षापूर्वी सातारा कारागृह दुसऱ्या ठिकाणी हलवणे किंवा नवीन मोठे कारागृह उभारण्याबाबत चर्चा झाली होती. मात्र आजपर्यंत त्यामध्ये कोणतेही ठोस प्रगती झाल्याचे दिसून येत नाही. या विषयावर आम्ही काही माजी बंदिवान आणि कारागृहात राहून आलेल्या व्यक्तींची चर्चा केली. त्यांनी कारागृहातील गर्दी, सुविधाची कमतरता आणि दैनंदिन अडचणीबाबत अनेक अनुभव सांगितले. अर्थातच या दाव्याची पडताळणी होणे आवश्यक आहे. मात्र त्यांच्या अनुभवामधून कारागृहामधील परिस्थिती एक वेगळी बाजू समोर येते. आता प्रश्न आहे की जर गुन्हेगारांचे प्रमाण वाढत असेल आणि कारागृहावर ताण वाढत असेल तर त्यासाठी शासन आणि प्रशासनाने कोणती दीर्घकालीन उपाययोजना आखलेली आहे? नवीन कारागृह उभारले जाणार आहे का? सातारा कारागृहाचे विस्तार केला जाणार आहे का? की भविष्यात बंदिवान इतर जिल्ह्यांमध्ये हलवण्याचा पर्यायच वापरला जाणार? तुमच्या मते या समस्येवर काय उपाय असू शकतो? आपलं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.